एकीकडे शिमगोत्सवाची धूम कोकणात सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे लहान भाऊ उद्योजक सदानंद कदम यांच्यातील कौटुंबिक वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय। शिमगोत्सवानिमित्त जामगियात यांच्या निवासस्थानी लावण्यात आलेला बॅनर या वादाला निमित्त ठरलं असून सदानंद कदम यांच्या जामगियातील घराच्या कंपाऊंडवरती त्यांची संमती नसताना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी बॅनर लावलेला आहे। या बॅनरवरती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय फायद्यासाठी आपला फोटो लावलेला आहे। सोबत आमदार योगेश कदम यांचा व अन्य लोकांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। हा राजकीय डाव असून आपले रामदास कदम यांच्याशी कौटुंबिक वाद असून नुकत्याच मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलेलो आहोत। राजकीय फायद्यासाठी आपल्या घरावरती अनधिकृत परवानगी नसताना लावण्यात आलेला बॅनर तात्काळ हटवावा, अन्यथा मला स्वतःला हटवावा लागेल। हे करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। प्रशासनाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करावी असंही उद्योजक सदानंद कदम यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलंय। तसंच असे बॅनर लावून आपली केलेल्या बदनामीची भरपाई करण्यासाठी समाजात गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला देखील खुलासा करण्यासाठी बॅनर लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील सदानंद कदम यांनी केलेली आहे।